as soon as ही सिंथेसिसची पहिली मेथड आहे. सिंथेसिस एकीकरण करण्याची पहिली मेथड आहे as soon as मीनिंग होतं ज्या क्षणी त्याच क्षणी. आता as soon as चा यूज आपली पहिली क्रिया संपली की लगेच दुसरी क्रिया होते. पहिली क्रिया संपल्यानंतर दुसरी क्रिया होते. त्याचा उल्लेख जर आपल्याला एका वाक्यात करायचा असेल तर आपण as soon as चा वापर करतो. जी क्रिया अगोदर झाली त्याला आपण काय करतो as soon as लावायचे आणि दुसऱ्या क्रियेच्या पूर्वी तुम्हाला काय करायचे कॉमा यूज करायचे. ठीक आहे. तर आता इथे बघा मी एक्झाम्पल दिलंय. द टीचर एंटर द क्लास द चिल्ड्रन्स विल स्टँड अप. टीचर जर क्लासमध्ये येताच मुले उभी राहिली. तर पहिली जी ऍक्शन आहे याच्यामध्ये बघा टीचर क्लासमध्ये आले. as soon as the teacher entered the class काय करायचे as soon as the teacher entered the class कॉमा दुसरी जी ऍक्शन आहे तुमची the children will stand up मुले उभे राहिले. सेकंड एक्झाम्पल दिले no sooner did he start singing than a flock of birds entered the hut. आता त्याने गाणं सुरू करताच पक्ष्यांचा कळप झोपडीमध्ये आला. आता जी ऍक्शन अगोदर झाली ती आहे त्याने गाणं सुरू करताच पक्ष्यांचा कळप आधी आला का नाही तर त्याने गाणं सुरू केल्यानंतर पक्ष्यांचा कळप झोपडीमध्ये आला. काय करायचं आहे नो सूनर डीड तुम्हाला कट करायचं आहे आणि हे डीड जे आहे इथे V2 साठी यूज केलं होतं तर त्याला V2 लिहायचं. as soon as he started the singing a flock of birds कॉमा इथे करायचंय a flock of birds entered the hut. पक्ष्यांचा कळप झोपडीमध्ये आला. त्यांनी गाणं सुरू करताच पक्ष्यांचा कळप झोपडीमध्ये आला. थर्ड एक्झाम्पल दिला द टीचर केम इनटू द क्लास. टीचर क्लासमध्ये आले. द स्टुडंट बिगेन टू स्टडी. मुले म्हणजे विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. पण आधी कुठे ऍक्शन झाली टीचर क्लासमध्ये आली. as soon as